मला नाही वाटत आता आपला गोरगरीब शेतकरी जगन म्हणून, कारण त्याच्यावरती ना आभाळ कोसळलंय. आपल्या मराठवाड्यामध्ये तर शेतकरी डायरेक्ट पाण्यात गेलाय. म्हणजे त्याच्या घराबरोबरच ना त्याची सोन्यासारखी पिकवलेली शेती सुद्धा वाहून गेली. आता आमच्या इकडे पाऊस कमी आहे त्याच्यामुळे परिस्थिती जरा बरी आहे, पण शेतकऱ्याचं काय हो. तर आजीला विचारलं तर आजीच्या पहिले डोळ्यात पाणी आलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी आजी मला म्हणली, भाऊ कोणी किती उड्या आणल्या ना शेतकऱ्याशिवाय कोणाचंच पान हालत नाही, कारण शेतकरी जगाचा बाप आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि ते खरंय का नाही ते तुम्हीच कमेंट मध्ये सांगा, कारण असं सोन्यासारखं दिसणार पीक जेव्हा एका दिवसात पाण्याखाली जातं, म्हणजे एका क्षणात, तेव्हा कसं वाटत असं नो. आणि आपलं सरकार म्हणतं की सगळ्याचं सोंग आणता येतं, पण पैशाचं आणता येत नाही. पैशाचं खरंच सोंग आणता येत नाही, पण तुम्ही जाऊ विकास कामांच्या नावाखाली म्हणजे मोठमोठे रस्ते करायचे, विमानतळ करायचे, तेव्हा घ्या त्या कर्ज. आणि आज शेतकरी म्हणजे तुमच्या बापावरच वेळ आहे, तर तुम्हाला खरंच पैसे नाही का? म्हणजे खरंच शोकांतिका आहे होई. आता आमच्या इकडे पण पाऊस चालू आहे, पण तेवढ्या प्रमाणात नाही. म्हणजे अजून तरी पूर येण्यासारखी परिस्थिती नाहीये, पण आता पिकं चाललीच आहे ना पाण्यात. म्हणजे रोज पाऊस म्हणला का आमच्या इकडे पण पिकं खराबच होणार आहे. पण कोणाला घेणं आहे का नाही, मला हाच मोठा प्रश्न आहे. आता आपण सगळ्यांनी म्हणजे शहरातील सगळ्या मंडळींनी ना शेतकऱ्याला मदत करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी पुढे यावं. आणि या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले, लाईक नाही आले तरी चालतील, पण शेतकऱ्याचा प्रश्न हा सरकारपर्यंत आणि मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला उभारी घेण्यास पुन्हा ती मदत करते.